रशियात ज्यांनी मार्क्सवादी राज्य आणलं तो लेनिन, तो म्हणतो की क्रांतीसाठी द्वेष आवश्यक आहे. जर मुलांचे आईवडील मार्क्सवादी नसतील तर मुलांना त्यांचा द्वेष करायला शिकवलं पाहिजे, असं लेनिननी लिहून ठेवलं आहे. म्हणजे आपण हे नाकारू शकत नाही. दुसरा मोठा मार्क्सवादी म्हणजे माओ, चीनमध्ये ज्यांनी कम्युनिझम आणला, तो असं म्हणतो की मी 8 वर्षाचा होतो तेव्हा आमच्या गावात कन्फ्युशियसचं मंदिर होतं. कन्फ्युशियस म्हणजे एक जुना प्राचीन काळातला चिनी तत्त्वज्ञ होता. तर त्याचं मंदिर होतं आणि मला तेव्हा अगदी तीव्रपणे वाटायचं की हे मंदिर मुळापासून उघडून टाकलं पाहिजे. आता मला सांगा की 8 वर्षाच्या मुलाच्या मनात जर इतका तीव्र द्वेष असेल एखाद्या गोष्टीबद्दल तर ही विकृतीच म्हटली पाहिजे. आणि अशी विकृती असलेले लोकच मार्क्सवादाकडे आकर्षित होतात. ही त्यांची मानसिकता आहे, हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. असे अनेक लोक आहेत. चे गेवारा आपण नाव ऐकलं असेल, त्याचं दाढीवाला, टी शर्ट त्याच्या घालायची फॅशन आहे. त्यांनी सुद्धा म्हटलंय की द्वेष हा क्रांतीसाठी आवश्यक आहे. द्वेष असेल तर आपण आपल्या मर्यादांवरती मात करू शकतो. मानवी मर्यादांवरती मात करण्यासाठी मनात टोकाचा द्वेष असणं हे अतिशय आवश्यक आहे, असं चे गेवारा म्हणतो. मी अनेकदा असं म्हणतो की कुलदेवता या विषयावर खरं तर मार्क्सवाद्यांचा विश्वास नाही. देवता या विषयावरच विश्वास नाही. ते सैतानवादी आहे, आम्ही सैतानवादी आहोत असं म्हणतात. पण त्यांची कुलदेवता काय आहे असं जर कोणी विचारलं आणि आपण तसा विचार केला तर मला असं वाटतं की रामायणातली मंथरा ही त्यांची कुलदेवता आहे. कलहवादी लोक आहेत, कलहजीवी लोक आहेत. त्यांना समाजात सतत कुठे ना कुठेतरी कलह होत राहायला पाहिजे, संघर्ष होत राहायला पाहिजे, ही यांची मानसिकता असते. ते संघर्ष बिंदू शोधतात, फॉल्ट लाईन्स शोधतात. त्याच्या सापडल्या नाहीत तर ते नवीन निर्माण करतात. पण संघर्ष मात्र होत राहायला पाहिजे, ही त्यांची मानसिकता आहे.